कूच करणार आहेत। उद्या एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी मनोज जरांगेंना मिळालेली आहे आणि त्यासाठी आता ते मुंबईमध्ये दाखल होत आहेत। जुन्नरमध्ये त्यांचं जोरदार स्वागत करण्यात येत आहे आणि आता जुन्नर नंतर ते मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत। मोठ्या संख्येने प्रतिसाद देण्यासाठी मराठा बांधव या ठिकाणी सहभागी असल्याचं आपल्याला दिसतं आहे आणि कशा प्रकारे मनोज जरांगेंना आताही या आंदोलनामध्ये प्रतिसाद मिळतोय हे देखील या दृश्यांवरून आपण पाहू शकतो। जुन्नरमध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात येत आहे। काल आपल्या गावातून म्हणजे अंतरवाली सराटीतून मुंबईकडे कूच केलेले मनोज जरांगे आता पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता ते मुंबईकडे रवाना होणार आहेत। त्यामुळे त्यांचा इथून पुढचा प्रवास अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। ज्यावेळी मनोज जरांगे हे आंदोलनासाठी बाहेर पडले त्यावेळी पोलिसांनी मुंबईमध्ये आंदोलनासाठी परवानगी दिलेली नव्हती, मात्र त्यानंतर ही परवानगी देण्यात आली। एका दिवसाची ही परवानगी देण्यात आलेली आहे आणि या परवानगीचं स्वागत करत आम्ही सर्व नियमांचं पालन करून आंदोलन करू अशी हमी मनोज जरांगेंकडून देण्यात आली आहे। जुन्नरमध्ये जरांगेंचं जंगी स्वागत होत आहे आणि उपस्थितांना मनोज जरांगे सध्या माईकवरून संबोधित देखील करतायत। सध्या जुन्नरमध्ये नारायणगावमध्ये जरांगेंचं जंगी स्वागत झालेलं आहे। ही चीड काय माहितीये का? ही चीड या गोष्टीची आहे की सरकार मराठा समाज ओबीसीत असताना देत नाही, खोटे नाटे आरोप करतो, माननीय न्यायदेवतेला पुढे घालतो। कारण हे कालपासून जास्त वातावरण खवळलंय, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात येत नाही काय खवळलंय नेमकं। तर त्यांनी परवानगी द्यायला पाहिजे होती तर माननीय न्यायालयावर ढकललं। न्यायालयाने सांगितलं कायदा तुम्ही पारित केला, आता नवीन काढलेला कायदा तुम्ही आता आमचं आंदोलन निघाल्यावर आता 2-3 दिवस झाले काढला येईल, त्याची परवानगी तुमच्याकडेच आहे म्हणे। आणि त्यांना परवानगी त्यांच्यावर अशी नामूस केली की त्यांना मराठ्यांना परवानगी द्यावाच लागली। परवानगी दिली अशी दिली 1 दिवसाची, 1 दिवसाची परवानगी असती का राहू कुठं। म्हणून मराठ्यात कालपासून अशी चीड गेली आणि नाराजीची अशी लाट उसळली की देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचा अपमान करतोय, मराठा संपवायचा बघतोय। मराठ्याच्या लक्षात आलं परवानगी देणं सरकारच्या हातात हे कालपासून लक्षात आलं आणि 1 दिवसाचे देतो याचा अर्थ मराठ्यांचा हे अपमान आहे। आता आम्ही बसणार म्हणजे बसणार हे राज्यातल्या मराठ्यांना। आणखीन पण या नारायणगावतून मुख्यमंत्र्यांना जाहीरपणाने सांगतो तुमच्या हातातली वेळ गेली नाही। मागण्याची अंमलबजावणी करा आणि मराठ्यांचे पोर जे मुंबईत येणार आहेत हे उगाच जमलेत 5,000पेक्षा जास्त म्हणून काठी हाणायची नाही। मी माझ्या जातीला काय समजून सांगायचं सांगल, मी सांगूच तर त्याला डावचायचं सुद्धा नाही। तुम्ही जर म्हणले 5,000 लोकच बसा तर आमचे खानदानी अवलादे 5च बसू, पण दुसऱ्या ग्राउंडवर सगळे मराठे बसतो। तुम्ही आम्हाला नाकारू शकत नाही। म्हणून तुमच्या जीवावरती नाशिक आणि पुणे जिल्हा यांनी गेल्या वेळेस आमच्यावर लय उपकार केले गरीब मराठ्यावर। तुम्ही एवढी सुद्धा आम्हाला आठवण येऊ दिली नाही, एवढी सुद्धा लेकरं बाळ कधी उपाशी राहू दिले नाही। जर आंदोलन लांबलंच पुणे जिल्हा आणि नाशिक जिल्हा तुमच्या दोघांकडे रेल्वे आहेत, रोज जिल्ह्यातून भाकरी गोळा करा मला
तर मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारला हा इशारा दिलेला आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर लगेच भेटूया. पाहत रहा ABP. तेरे सपने